रमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आरोहीला आता या सगळ्या गोष्टींना पटतच नसतात की अक्षयने जे आहे ते मालविकासोबत एंगेजमेंट करणं आणि त्यामुळेच ना ती आता रमाला समजावत असते. रमाला म्हणत असते की आई प्लीज ना गं, तुला तरी पटते का गं हे सगळं. रमा म्हणत असते की अगं जर बाबांना पटत असेल तर काय हरकत आहे, आपण सुद्धा जमून बघायचं की, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारा अक्षय हा देखील आता विचार करत असतो की नेमकं चाललंय तरी काय. म्हणजेच आता अक्षयलाही असं वाटत असतं की रमा ही स्वतःहून मला सांगते एंगेजमेंट करण्यासाठी, पण खरं तर रमाचा नाईलाज असतो. कारण तिने अक्षयला पाहिलेलं असतं की अक्षयने स्वतःहून म्हटलेलं आहे की आपल्याला आता हे सगळं करायचं आहेच म्हणूनच तर आता स्वतःच्या मनाची तयारी रमाने केलेली असते आणि म्हणून रमाने आता आरोहीला सुद्धा समजवायला घेतलेलं असतं. पण आरोहीला इतकं समजावून सुद्धा त्याचा परिणाम हा शून्य असतो. म्हणजेच आरोही ही सांगत असते की जरी बाबांनी लग्न किंवा एंगेजमेंटसुद्धा त्या मालविकासोबत केली तरी माझे आई बाबा म्हणून मी तुम्हालाच मानते, मी त्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करतच नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर ती दोघांनाही गालावर किस करते. तर त्यानंतर आता रमा ही आरोहीला समजावते आणि मालविकासुद्धा खूपच चांगली आई बनू शकते, ती तुला व्यवस्थित समजून घेईल असं देखील सांगू लागते. पण मालविका ही तिची आई नाही तर रमाच आपली बेस्ट मदर आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता रमाच आपल्यासाठी योग्य आहे हे बोलून ती आता निवांतपणे का होईना झोपण्यासाठी म्हणून जाते. पण इकडे मात्र आता जो काही त्रास होत असतो ना तो खूपच भयंकर असा असतो आणि त्यामुळेच ना ती त्या सगळ्या गोष्टी आठवत असते. कारण तिलाही वाटत असतं की अक्षयने कधीतरी मनातलं बोलावं, व्यक्त व्हावं, आपल्यासाठी काहीतरी करावं, पण तसं काहीच घडत नसतं. म्हणूनच बिचारी रमा ही खूप जास्त अपसेट असते. तर दुसरीकडे अक्षय हा सुद्धा आता झालेल्या प्रकाराचा विचार करत असतो. म्हणजेच त्याने ज्या पद्धतीने मालविकाच्या बोटात आता अंगठी घालण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्या गोष्टीच आता त्याला आठवत असतात. दुसरीकडे आता मालविका जे प्रकरण काल झाले त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. म्हणजेच तिच्या हातातोंडाशी आलेला घास अगदीच निसटून गेलेला असतो आणि त्यामुळेच ना आता तिला कळत नसतं की काय करावं. तिला तर सांगितलेलं असतं की तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, सगळ्या काही गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, पण त्या मनाप्रमाणे कोणत्याही गोष्टी होत नसतात आणि त्यामुळेच मात्र ना आता भयंकर असा संताप जो आहे तो तिला आलेला असतो. तर पुढे मात्र आता पाहायला मिळतं इकडे रमा आलेली असते आणि रमाने आता खरं तर या मालविकासाठी नाश्ता वगैरे सुद्धा आणलेला असतो. मालविकाला ती म्हणत असते की काय झालं आहे, मला कळतंय काल जे काही झालं त्याच्याने तुम्हाला राग आला असेल, चिडले असाल तुम्ही, मी समजू शकते, पण मला आता तुमच्यासोबत फ्रेंडशिप करायची आहे, कराल का फ्रेंडशिप, असं म्हणून ती आता हात पुढे करत तिच्यासोबत फ्रेंडशिप करण्यासाठी तयार झालेली असते. पण मात्र आता जेव्हा रमा फ्रेंडशिपसाठी हात पुढे करते तेव्हा मालविका थोडा विचार करत असते. मालविकाला आता रमा सांगू लागते की तुम्हाला ना अक्षयबद्दल जास्तीचं जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्हाला माझीच गरज लागणार आहे. मी अक्षयला चांगलं ओळखते आणि अक्षयला जे जे काही हवं ना त्याबद्दल मी तुम्हाला सगळं सांगू शकते. माझे तुमच्या एंगेजमेंटला नाही आहे, तुम्ही करा एंगेजमेंट, मी आरोहीला सुद्धा समजावलं आहे, त्यामुळे काळजीचं कारणच नाही, असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि आता मात्र जेव्हा रमा सगळं काही बोलत असते ते एकदमच मनापासून बोलते या गोष्टीसुद्धा आता इथे मालविकाला कळत असतात. म्हणूनच मालविका जी आहे ती मात्र रमाकडे पाहते आणि रमासोबत फ्रेंडशिप करायला आता ती तयार झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता रमा ही खूप जास्त खुश असते आणि ती आता मालविकाला अक्षयबद्दलच्या सगळ्या आवडीनिवडी, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगत असते आणि म्हणत असते की अक्षय ना हे असेच आहेत, खरं तर ना दुसऱ्यांचा विचार खूप जास्त करतात आणि स्वतःच्या कष्टाचं सगळं काही लागतं आणि त्याचसोबत एकत्र कुटुंब, सगळीजणं एकत्र राहणं हे त्यांना खूप जास्त आवडतं.
अक्षयच्या ज्या काही आवडीनिवडी आहेत, लहानापासून ते मोठ्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रमा आता हळूहळू का होईना मालविकाला सांगत असते. आणि मालविकाला सुद्धा आता रमा आपल्यासाठी इतकं करते आणि तिलासुद्धा आपण राहायला पाहिजे अक्षयसोबत असंच वाटते. म्हणूनच तर तिने इतका सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यासोबत शेअर करायचं ठरवलं आहे. तर त्यानंतर आता रमाने मालविकाला हे सुद्धा सांगितलेलं असतं की काल माझ्या मनातही नव्हतं जे काही झालं ते, पण खरंच खूप भयानक असं झालं. खरं तर आरोहीला माहीत नाही, आरोही लहान आहे. आरोहीला असं वाटलं की अक्षयने ती रिंग माझ्यासाठीच आणलेली आहे आणि ती रिंग तिनेच माझ्या हातात घातली होती. पण माझ्या हाताला जखम झाली तरीसुद्धा ती रिंग काही हातातनं निघाली नाही आहे. पण मी तुझ्यासाठी दुसरी रिंग आणलेली आहे, बघ तुला आवडते का? कारण ही रिंग तर मी पुन्हा तुला देऊ शकत नाही आहे. मी प्रयत्न करत होते काढायचा, पण ती काही निघत नाही आहे. माझ्या बोटालाही इजा झाली, तू पाहिजे तर बघू शकतेस. आणि मालविकासुद्धा आता एकटक रमाकडे पाहत असते, कारण रमा आता एकदमच भारी असं बोलत असते. त्यामुळेच ना आता एकटक ती तिच्याकडे पाहत असते आणि तिलाही कळत असतं की नाही, रमा ही सच्ची आहे आणि ती अक्षयला आणि मला एकत्र आणण्यासाठी बरेच प्रयत्न करते. हे तिच्या बोलण्यातनं वागण्यातनं स्पष्ट दिसत असतं. कारण आता रमाला माहिती असतं की जोर जबरदस्तीने करून प्रेम काही मिळणार नाही आहे आणि त्यामुळेच आता आपल्याला या प्रेमाचा त्याग करावा लागेल. आणि म्हणूनच ती आता ठरवत असते की अक्षयचं जर सुख या मालविकामध्ये असेल तर आपणही अक्षयला समजून घ्यायला हवं, अक्षयला तिला त्याच्याबरोबर सोडायला हवं असाच विचार ती आता करत असते. तिने आता जी काही रिंग दिलेली असते ती रिंग बघितल्यानंतरच आता खूप जास्त आनंद मालविकाला होतो. कारण आता मालविकाला समजलेलं असतं की आता फायनली आपली एंगेजमेंट जी आहे ती होणार आहे. त्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी असते आणि ती आता थँक्यूसुद्धा इकडे रमाला बोलत असते. तर इकडे इरावती येते आणि इरावती म्हणते की काय चाललंय काय? मला असं वाटतंय की काहीतरी ना नक्कीच गडबड आहेशी वाटते. म्हणजे काय ना, मला असं वाटतंय की काहीतरी गडबड म्हणजे असं की कुठची तरी पाणी मुरते. म्हणजे एवढं सगळं गोड गोड गुलाबी बोलणं. तर इरावतीला आता रमा सांगू लागते की ती मालविका आहे, इरावती नाही आहे आणि मीही रमा आहे. त्यामुळे तुमच्यासारखे जे काही डावपेच आहेत ना ते आम्हाला खेळता येत नसले तरीसुद्धा बरेच कामं आम्ही योग्य ती करतो. आणि मला असं वाटतं की अक्षयला जर मालविकासोबत एंगेजमेंट करायची असेल तर त्या सगळ्याला माझीसुद्धा काहीच हरकत नाही आहे. माझ्या बोटातली ती रिंग निघत नाही आहे म्हणून मी तिच्यासाठी वेगळी रिंग आलेली आहे. मग मी तर या सगळ्यासाठी असंच तयार मानेन की तू जेव्हा या दोघांच्या साखरपुड्याची तयारी स्वतःहून करशील ना तेव्हाच मी एक्सेप्ट करेन की तू मनापासून या सगळ्या नात्याला स्वीकारले. असं देखील इथे इरावती मुद्दामून रमाला बोलत असते. रमाही आता तयार होत असते. तीही म्हणते की का नाही, मी या सगळ्यासाठी तयार आहे, होऊ दे ना ह्यांची एंगेजमेंट, मला काहीच फरक पडत नाही आणि उलट मी तयारी करते या सगळ्याची, असं देखील आता तिनं सांगितलेलं असतं. त्यामुळे आता इरावतीही खुश असते. इरावती म्हणते की ठीक आहे, मग या एंगेजमेंटची सगळी तयारी तुझी, सगळं काही तूच बघायचं. रमाही आता एका पायावर तयार होते. कारण तिला माहिती असतं आपण जर जोर जबरदस्ती करून कोणत्याही गोष्टी मिळवायचा प्रयत्न केला तर त्या आपल्या नसतील तर त्या आपल्याला भेटणार नाहीत. तसंच आता या अक्षयचं सुद्धा आहे. अक्षयचा राग रुसवा, त्याच्या मनात प्रेम आहे की नाही या गोष्टी आता रमाला काही माहीत नसतात. कारण अक्षय ना अगदीच विचित्रप्रमाणे वागत असतो आणि म्हणूनच तर आता तीसुद्धा विचार करत असते की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण किती दिवस अडकून बसणार आहोत. जर अक्षयलाच या गोष्टी आवडत नसतील तर आपण देखील अक्षयच्यासोबत का राहायचं. म्हणूनच तिने आता मनावर दगड ठेवलेला असतो आणि ती आता अक्षय आणि मालविका या दोघांचाही साखरपुडा करून द्यायला पूर्णपणे तयार झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं रमा जी आहे ती मात्र आता म्हणत असते की मला बाकीही तयारी करायला हवी, मी करते सगळ्याचं नियोजन, आणि असं बोलूनच ती आता तिकडनं निघून जाते. तर इकडे मात्र आता इरावती म्हणते की आता तर खरी मजा येणार आहे, मलासुद्धा बघायचं आहे की ही नेमकी काय काय तयारी घडते ते. एकदा का तुमची एंगेजमेंट झाली ना की आता प्रॉब्लेम मिटला. म्हणजे बघ आता ह्या रमाकडून प्रॉब्लेम होता पण हा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेला आहे. तिने तर स्वतःहून रिंगसुद्धा आणून दिली आहे. आता तुमच्या मार्गातला काटा हा हळूहळू का होईना दूर चाललेला आहे. हेच मला आवडते. आता अक्षयने एकदा का तुझ्या बोटात ही रिंग घातली की अक्षय तुझा झाला.
दुसरीकडे रमा आता तयारी करायला सांगत असते सीमाला. तर सीमा म्हणत असते की कसली तयारी करायची आहे, काय झालं आहे. अरे तयारी करायची आहे म्हणजेच आपल्याला ना बाहेर तयारी होऊन जायचं आहे. साखरपुडा आहे ना, कोणाचा, अक्षयचा साखरपुडा आहे असं देखील रमा सांगते. सीमा म्हणते अक्षयचा साखरपुडा तुझ्यासोबत, अरे वा, मस्तच मस्तच, थांबा मी मस्त तयार होते आणि माझ्या बाहुलीला सुद्धा ना कपडे घालून तयार करते असं देखील आता म्हटलं जात असतं. पण रमा इथे सांगू लागते की अक्षयचा साखरपुडा माझ्यासोबत नाही आहे, अक्षयचा साखरपुडा मालविकासोबत आहे. मग सीमा आरडाओरडा करू लागते आणि म्हणत असते की नाही, अक्षयचा साखरपुडा जो आहे तो फक्त रमासोबतच होऊ शकतो, त्या मालविकासोबत नाही. पार्वती आजी आता सीमाला समजवायचा प्रयत्न करत असतात आणि त्या म्हणत असतात की उगाच आहे ना हायपर होऊ नकोस. पण सीमा म्हणत असते की नाही, माझ्या रमाची ही एंगेजमेंट जी आहे ती अक्षयसोबतच होणार. इकडे आता पार्वती आजी रमाला बोलत असते की रमा हे सगळं तू काय करतेस, मालविका योग्य नाही अक्षयसाठी, मग तरीसुद्धा तू या सगळ्या गोष्टींसाठी कशाला अडकून बसतेस. मला असं वाटतं ना की प्लीज तू या सगळ्यामधून मार्ग काढ. अक्षयला सांग की नको करू म्हणून ही एंगेजमेंट. मी कसं सांगू त्यांना, ते जर स्वतःहूनच या सगळ्यासाठी तयार होत असतील तर मी या सगळ्या गोष्टींमध्ये काहीसुद्धा बोलू शकत नाही आहे. तुम्हाला समजतंय का. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र अगं प्लीज ना गं, ऐक ना गं, नको नाही सगळं करू. मला असं वाटतं की तू थोडं ऐकावं माझं, प्लीज ना, नको ना असं सगळं करू. आणि असंच बोलून ती आता तिला समजवायचा प्रयत्न करत असते. पण रमा म्हणते की सॉरी पार्वती आजी, पण मी आता काहीच करून उपयोग नाही आहे, कारण अक्षयने स्वतःहून ठरवलेलं आहे की त्यांना माझ्यासोबत राहायचं नाही आहे. मग या सगळ्यामध्ये मीही काहीच करू शकत नाही आहे, कारण जर त्यांचं मन माझ्यासोबत नसेल तर मला हे सगळं काही जोर जबरदस्तीने नाही मिळवायचं आहे. म्हणूनच तर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगते असं देखील आता इकडे रमा जी आहे ती बोलत असते. रमा आता पार्वती आजीला हे सगळं समजावत असताना सीमा मात्र आता खूप जास्त हायपर झालेली असते. सीमा म्हणत असते की मला नाही राहायचं आहे आता, मला माझ्या साखरपुड्यामध्ये छान माझ्या बाहुलीलाही तयार करायचे, पण हा साखरपुडा ना अक्षय आणि रमाचाच पहिला हवा असं देखील आता आरडून ओरडून ती बोलू लागते. इथे सीमा मात्र म्हणत असते की नाही, आपला जो काही भाग आहे तो फक्त अक्षय रमासाठीच आहे, अक्षय फक्त रमाचा आहे, तो बाकी इतर कोणाचाही नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. पण आता का होईना अक्षय हा मालविकाचा होणार आहे ही गोष्ट इरावतीला माहिती असते. मग आता इरावती या सगळ्यासाठी खूप असे प्रयत्नही करत असते. मग आता सीमा जेव्हा तिथे येते, माझ्या अक्षयचा साखरपुडा आहे रमासोबत नाही, मालविकासोबत आहे असं देखील इरावती आता खूप जास्त जबरदस्तीपणे बोलू लागते. पण सीमा म्हणत असते की नाही, माझ्या अक्षयसाठी माझी रमाच परफेक्ट आहे. नाही, तुझ्या अक्षयचा साखरपुडा आज या मालविकासोबत होणार आहे, मी होऊ देणार नाही असं सीमा म्हणते. मग आता इरावतीला वाटत असतं की हीच मोठी अडचण आहे, हीच अडचण आता आपल्याला दूर करावी लागेल. मग आता या सीमाला बंद करून ठेवायचं. म्हणूनच तर तिने आता सीमाचं तोंड दाबलेलं असतं. सीमा ओरडत असते की मला वाचवा. अक्षयलाही या सगळ्याचा आवाज येत असतो. अक्षयही विचार करत असतो की हे सगळं काय चाललंय, हा तर आईचा आवाज होता ना, आवाज तर आलेला आहे पण नेमका कुठून आलाय हे मात्र आता कळत नसतं. आणि म्हणूनच ना आता अक्षय त्या वाटेच्या दिशेने जायला बघत असतो. पण तोपर्यंत आता इरावतीला सीमाला गायब करायचं असतं, कारण या दोघांच्याही मध्ये असणारा हा काटा सीमा म्हणजेच इरावतीला हा दूर करायचा असतो. आणि त्याचसाठी तिने आता ह्या सगळ्या काही गोष्टी करायच्या ठरवलेल्या असतात. अक्षय जोपर्यंत बाहेर आलेला असतो ना तोपर्यंत पाहतो तर इकडे आता कोणीसुद्धा नसतं. मग आता तोही विचार करतो की कुठे गेले असतील ही लोक, आणि म्हणूनच इकडे तिकडे मात्र आता शोधू लागतो. त्याच वेळेला आता सीमा
सीमाला घेऊन इरावती आणि मालविका या दोघीही जणी अडगळीच्या खोलीमध्ये आलेल्या असतात आणि दोघीही जणी जेव्हा अडगळीच्या खोलीत येतात ना, तेव्हा मात्र आता खूप असा दुर्गंध येत असतो. पण सीमाला तिथे त्यांनी आता बंदिस्त ठेवलेलं असतं. सीमा अक्षरशः बेशुद्ध पडलेली असते. तर इरावतीला मालविका म्हणत असते की हिला काय झालं, ही ढगात तर नाही ना गेली, मला खरंच ना खूप जास्त भीती वाटते, काहीतरी करायला हवं, बघा ना. अगं, हिला जर इथून घेऊन जायचा विचार केलास ना, तर तुझी अक्षयसोबत एंगेजमेंट होणार नाही, हा सुद्धा विचार कर. ही झोपली नाही, ते हिला झोपून राहू दे, तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊया, असं देखील आता म्हटलं जात असतं. पण हे खूप चुकीचं आहे ना. म्हणजे आपण ह्यांना इथं असं झोपवून ठेवायचं, मग तुला काय म्हणायचं, हिला उठवू का, तुझ्यासोबत घेऊन जायचं आहे का तुला, बघ तसं असेल तर सांग मला, मग काय करायचं आहे. आपण आता ती म्हणत असते की नाही नाही नको राहू दे, कारण मला आता एंगेजमेंट महत्त्वाची आहे. मालविकाला काही झालं, कोणत्याही परिस्थितीत अक्षयसोबत एंगेजमेंट करायची असते आणि त्यासाठी ती पूर्ण तत्परतेने तयार असते. म्हणूनच तर ती आता म्हणत असते की ठीक आहे, आपण जे आहे ते पटकन का होईना जायला हवं. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं, मालविका सीमाला त्याच अवस्थेत सोडते आणि ती आता इरावतीचं ऐकून बाहेर निघते. इरावतीचं जेव्हा ती ऐकून बाहेर निघते तेव्हा मालविकाच्या डोक्यात विचार तर सुरू असतात, पण तरीसुद्धा ती शांत असते. इरावतीचं ती ऐकते. इरावतीला ती म्हणते की बघ मालविका, सीमा कधीच तुला सून म्हणून स्वीकारणार नाही. आता जर तुझी एंगेजमेंट होत असेल तर तीही तुझीसोबत एंगेजमेंट होऊ देणार नाही. त्यामुळे जर सीमा आताच्या या परिस्थितीत जर लांब राहिली तर तेच तुझ्या फायद्याचं आहे, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता सीमाला तिथेच बेशुद्ध अवस्थेत पाडलं जातं. बिचारी सीमा तिथेच असते. तर या दोघीही जणी रूममधून बाहेर पडतात, कारण आता मालविकाला एंगेजमेंटसाठी तयारीसुद्धा करायची असते आणि इरावती तिला एंगेजमेंटची तयारी करायला पाठवून देते. आता इकडे रमा मात्र या सगळ्याची तयारी तिने घेतलेली असते हातात आणि ते नियोजन वगैरे सगळं काही ती करत असते. आणि जेव्हा या सगळ्याची जबाबदारी तिने स्वतःहून घेतलेली असते तेव्हा हे सगळं नियोजन करत असतानाच ती टेबलवर गुलाबाच्या पाकळ्या ह्या सगळ्याचं मस्तपैकी डेकोरेशन ती करत असते. मग तिथे आता राणीही असते. राणी आता म्हणत असते की रमा वहिनी, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही हे सगळं कसं एक्सेप्ट करता हो, म्हणजे तुमच्या नवऱ्याची एंगेजमेंट कोणी दुसऱ्या व्यक्तीसोबत मी असली असती ना, तर त्या नवऱ्याच्याही कानाखाली वाजवली असती आणि त्या बाईच्यासुद्धा, पण तुम्ही कसं मॅनेज करता हो हे सगळं, असं देखील आता म्हटलं जात असतं. अगं, करावं लागतं एक्सेप्ट, काय करणार, दुसरा कोणताही पर्याय नाही आहे बघ. कारण आहे ना, जर जिथे प्रेमच नसेल ना, तर ते प्रेम ओढून ताणून घेऊन काहीच उपयोग नाही आहे. म्हणूनच मला असं वाटतंय की जर त्यांचं मन तिथे रमत असेल तर रमू दे, माझी त्याला काहीच हरकत नाही, असं देखील आता रमा जी आहे ती आता बोलू लागते. मग आता रमा डेकोरेशनची तयारी करत असते. हे अक्षय लांबूनच पाहतो. अक्षय हळूहळू का होईना पुढे येतो. अक्षय खरं तर सगळी तयारी करून आलेला असतो, पण त्याचा आता जो कुर्त्याला ब्रॉच असतो ना, तो लावायचा राहिलेला असतो. तो हळूहळू का होईना पुढे आलेला असतो आणि तो आता रमाकडे बघतो. तर रमा म्हणत असते की जर तुम्हाला जर चालणार असेल तर मी तुम्हाला ब्रॉच लावून देऊ शकते. मग आता ती त्याला ब्रॉच लावून देत असते. मग आता तुम्ही मालविकाशी बोलला आहात का या विषयावर, एकदा जरा बोलून घ्या ना तुम्ही मनातलं जे काही आहे ते, तुम्ही कसं काय मॅनेज करणार आहे गोष्टी सगळ्या त्या, एकदा का बोललात तर बरं पडेल ना, मग बोलून घेताय ना, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता अक्षय विचार करतो. दुसरीकडे रमा स्वयंपाक करत असते आणि ती प्लेटमध्ये घेऊन आता सीमासाठी चाललेली असते. हे लांबूनच आता इथे असणाऱ्या या इरावतीनं पाहिलेलं असतं. इरावती म्हणते की अच्छा, येता सीमासाठी घेऊन चालली आहे तर, आणि सीमाचा तेवढ्यातच आवाज येतो की कोणी आहे का, मला बाहेर काढा, असं बोलून ती ओरडत असते. तर रमाला तो आवाज ऐकू जातो. आता रमा ह्या इरावतीचं भांडं कसं फोडेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.